महाराष्ट्राच्या निकालासह 5 राज्यांचा मतसंग्राम आपण पाहत होतो आणि या सगळ्यात आता चर्चेत आपल्यासोबत जोडलेले जात आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, त्याचप्रमाणे आपल्यासोबत जोडलेले आहेतच अर्थातच प्रतापराव थोरात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आणि त्याचप्रमाणे व्यंकटेश केसरी. मी सुरुवातीला जातोय केशव उपाध्ये यांच्याकडे. केशवजी, खरं तर वेगवेगळ्या निकालामध्ये भाजपनं प्रत्येक ठिकाणी झेंडा रोवलेला आहे, पण विशेषत्वानं कौतुक वाटतं ते म्हणजे अगदी बेळगावचं असेल, पंढरपूरचं असेल, पण वैयक्तिक एक पत्रकार म्हणून मला अगदी पुदुच्चेरीचं देखील कौतुक वाटतं. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? भारतीय जनता पार्टीसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीने ज्या पश्चिम बंगाल भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं होतं. एक भावनिक विषय होता. ज्या जनसंघाचे पहिले अध्यक्ष होते श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांचं पश्चिम बंगाल, ज्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला कधी चंचू प्रवेश मिळाला नव्हता, तर 70च्या नंतर 70 पुढचे 30-35 वर्ष हा तिथे डाव्यांची रेस आणि गेले 10-12 वर्ष टीएमसी ममताजींचं होतं. आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीने तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. 3 आमदारावरनं भारतीय जनता पार्टी 80-85 जो काही आकडा येईल तो 90 जो काही येईल तो तिथपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचतीये. एक प्रचंड मोठं यश. केवळ हे आकड्यांचं यश नाहीये, हे यशामागे आणखीन एक संदर्भ आपण लक्षात घ्यावा लागेल की कधी काही डाव्यांचा असणारा गड, कधी काही डावे पक्ष जिथे घट्ट सत्तारोहण होते त्या ठिकाणी तिथला तो गड उजवीकडे उजव्यांची पक्का गड होतोय. एक राष्ट्रीय विचारांचा, राष्ट्रवादी विचारांचा जो भारतीय जनता पार्टी नेहमी प्रयत्न करतो, प्रसार करतं, त्या विचाराला मिळत असलेलं आज डाव्यांच्या गडांमध्ये मिळत असलेली ही दाद आहे. हा एक मोठा शिफ्ट आहे वैचारिक, हे पण आपण नमूद केलं पाहिजे. एक तिच्या जोडीला पुंडीचे नवीन राज्य भारतीय जनता पार्टी, आसाम सारखं, आसामची भौगोलिक, राजकीय, सामाजिक संदर्भ सगळे खूप वेगळे आहेत, खूप गुंतागुंतीचे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीने पुन्हा निवडून येणं आणि तिथे पश्चिम बंगाल आणि आसाम या 2 राज्यामध्ये सीएचे इश्यू मोठ्या प्रमाणात होते, पण तिथेच भारतीय जनता पार्टीला जे आज घवघवीत यश मिळतंय ते खरोखर भारतीय जनता पार्टीसाठी महत्वाचं आहे. केरळ आणि जिथे काही नव्हतं ते चंचू प्रवेश आम्ही करतो आहोत, पण सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पंढरपूरची निवडणूक आहे, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. 3 पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री पंढरपुरामध्ये ठाण मांडून गल्लीबोळात फिरत होते विधानसभेमध्ये. जयंत पाटील असतील, बाकी त्यांचे सगळे मंत्री असतील, नाना पटोले काँग्रेसचे असतील, हे सगळ्यांनी मिळून तो मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. प्रेस्टिज इश्यू केला होता, साम दाम दंड भेद सगळं वापरलं होतं. पण पंढरपूरच्या जनतेने आज हे दाखवून दिलं, महाराष्ट्रामध्ये या विद्यमान सरकारविरुद्ध रोष आहे, त्या रोषाचं प्रतिबिंब आज पंढरपूरच्या निकालात पडलं. त्यामुळे आज एका अर्थाने खूप महत्वाचा दिवस भारतीय जनता पार्टीसाठी. नक्कीच आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मी येतो तुमच्याकडे केशव उपाध्ये. आपल्यासोबत प्रताप थोरात आहेत. थोरात सर, संपूर्ण राजकीय विश्लेषण पाहिलं तर अगदी चढ उतार, हार पराभव या सगळ्या गोष्टी जरी स्वीकारल्या तरी एकीकडे भाजपच्या गोटात काही खुशी काही गम हे जसं चित्र आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं चित्र काँग्रेसचं जर विश्लेषण केलं तर सरसकट पराभव असं अगदीच म्हणून चालणार नाही. कारण केरळमधला काँग्रेसचा अगदी लढत का होईना पण विजय दिसतोय, किंवा अगदी तामिळनाडूतल्या त्यांच्या काही जागा दिसत आहेत. राहुल गांधींनी पूर्ण बदलायला पाहिजे, काँग्रेसनं पूर्ण बदलायला पाहिजे, पण एवढ्या परिस्थितीतही काँग्रेसच्या या विजयाची जी गणित आहेत ती तुमच्या नजरेनं कशी आहेत? थोरात सर. काँग्रेसच्या विजयाची गणितामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी हे तपशील फेल आहेत त्या अर्थात. अगदी. आणि फार तर प्रियंका गांधी चालू शकते पुढच्या निवडणुकीमध्ये. राहुल गांधींना जर अध्यक्ष बनायचं नव्हतं पुन्हा, तर त्यांनी कशाला रिएक्शन द्यायच्या राज्याबाहेर, मतदारसंघाबाहेर द्यायच्या नव्हत्या. त्यांना करायचं नाही ना, त्यांना चालवायचं नाही ना, जुलमाचा आरोप कशाला करायचा राहुल गांधींनी? हा एक भाग. दुसरा भागाचा जो काँग्रेसमध्ये केरळमध्ये फेल गेलेत ते रमेशजी निचाल. मी त्यांच्या घरी गेले होतो, त्यांच्या घरासमोरचं फणसाचं झाड आणि फणस खाली आलेले हे सगळे मी बघितलेले आहेत. रमेश निचाला हे माझे मित्र आहेत, परंतु ते फेल गेले. गेले 5 वर्ष अपोजिट लीडर होते, परंतु ते फेल गेले. देवव्रत सायकिया हे सुद्धा फेल गेले. ज्यांना अहोम धर्म म्हणजे 13व्या शतकामध्ये थायलंड मधून आले होते, हितेश्वर सायकिया मुख्यमंत्री होते, ते सुद्धा फेल गेले. ते काँग्रेसमध्ये हे फेल जात असताना फेल असलेल्या लोकांनी पुन्हा येणं कारण नाही. राहुल गांधींनी आणि सोनिया गांधींनी पुन्हा यायचं नाही, दुसऱ्याकडे जायचा. पक्ष 3 वर्षात वाढेल, तुमच्यात का 44 52
52च्या 56 होणार नाही, तो 200च्या वरती वाढेल, 250च्या वरती वाढेल. परंतु ते त्यांनी करायला पाहिजे. एक दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पुडुचेरीचा निकाल काही जास्त दाखवत नाही. अहो, पुडुचेरीमध्ये काँग्रेसमधला माणूसच भाजपचं नाही, मी तोच प्रश्न केशव उपाध्यायांना विचारला होता, त्यांच्याकडनं त्याचं उत्तर घेणार आहे. कारण तो अत्यंत विजय म्हणजे भाजपच्या सगळ्या विजयापेक्षा वैयक्तिक असं देखील स्पष्ट म्हटलं की मला वैयक्तिक पुदुच्चेरीचा भाजपचा विजय हा फार मोठा वाटतो. पण थोडा तुम्ही कंटिन्यू करा, मी नंतर उपाध्यायांकडे जातो. नाहीये, त्याचं कारण ते काँग्रेसमध्ये आहेत आणि डीएमकेनी काँग्रेसच्या जे नारायण स्वामी होते त्याचा फेब्रुवारीमध्ये पराभव केला. डीएमकेनी मदत हे काढलं, पाठिंबा काढला. अगदी. त्यामुळं नारायण स्वामी हे सरकार पडलं, फेब्रुवारीमध्ये पडलं. फेब्रुवारी ते मे पर्यंत चालवलंय आता त्यांनी सरकार. आणि पुडुचेरी हे तसं त्या अर्थानं प्रगत राज्य आहे. अगदी. बरेचसे फ्रेंच लोक आहेत अजूनही तिथं. अजून तिथं व्हिएटनामीज किंवा दक्षिण पूर्व आशियामध्ये आलेले लोक आहेत पुडुचेरीमध्ये. अशा वेळेला पुडुचेरी हे तामिळनाडूपेक्षा चांगलं चाललं पाहिजे असं तुम्ही इथं सरकार दिलं पाहिजे. आणि भाजपने दिले तो फक्त पाठिंबा दिलेला आहे की प्लस हिस्सा आहेत ना, आणि तो सुद्धा काँग्रेसवाला येणार आहे तिथे निवडून. परंतु तो काँग्रेसपासून फारकत झालेला आहे. हा एक भाग. दुसरी गोष्ट, तामिळनाडूमध्ये हे काळ्या लोकांचं राज्य समजू नका, ती चूक करू नका. त्याच्यामध्ये हे आर्यभरीत जरी राज्य असलं, द्रविडी राज्य असलं तरी पण ते त्यामध्ये पहिले ममता आपली रेखा जी नटी आहे ना, त्या नटीचे पंजी चंद्रम्मा ही देवदासी होती. स्वतः करुणानिधी हे देवदासी आई होती आणि वडील होते ईसाई वेळालार. वेळालार हे शब्द विसरू नका. सुब्बलक्ष्मी आई देवदासी होती. सगळे देवदासी होते. हे 2,08,9 लाख कोटीची तामिळनाडूची पॉप्युलेशन असतात. नक्कीच. एकूणच या सगळ्या गोष्टी थोड्यात आपण खरंच लक्षात घेतल्या पाहिजे. पण मी केसरी सरांकडे जातो की मी येतो उपाध्याय तुमच्याकडे. केसरी सर, एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया की तामिळनाडू आणि केरळ किंवा वेगवेगळ्या निकालांचा विचार करताना केरळचा जर स्पेसिफिक विचार केला तर केरळच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका देखील अर्थातच किती नाकारलं तरी ती भाजप विरोधीच होती. कारण एकीकडे ते डावे पक्ष म्हणून असण्यापेक्षा त्यांनी स्वतःची एक इमेज बनवली होती. त्यांना एकाच वेळी काँग्रेस बरोबर आणि अंतर्गत असणाऱ्या भाजप सोबतही भाजपच्या प्रतिमेला त्यांच्याशी लढायचं होतं. अशा परिस्थितीत केरळमध्ये डाव्यांचा झालेला विजय तुमच्या नजरेतनं कसा दिसतोय? असे की केरळ असू द्या, पश्चिम बंगाल असू द्या किंवा आसाम असू द्या, अगदी भारतीय जनता पक्षाने तिथे प्रखर हिंदुत्वाचा आणि राष्ट्रवादीचा मुद्दा घेतला होता. परंतु त्यांचं सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, त्यांना काँग्रेसचे जे बंडखोर आहेत त्यावरती अवलंबून राहावं लागलं. आसाममध्ये हेमंत बिश्व शर्मा त्याचे शिल्पकार मानले जातात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे एंटायर तृणमूल काँग्रेसचा लॉट बीजेपीकडे आला. तो की बीजेपीचा ओरिजिनल वर्कर नव्हता, ओरिजिनल राष्ट्रवादी नव्हता, ओरिजिनल हिंदुत्ववादी नव्हता. आणि केरळमध्ये साबरीमालाचा इश्यू बीजेपीने घेतला ते धार्मिक पोलरायझेशन, ध्रुवीकरण होण्यासाठी. परंतु तो चालला नाही. तो याचं लोकसभेमध्ये डाव्यापेक्षा UDFला चांगले जास्त जागा मिळाल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर ह्या कोरोना क्रायसिसमध्ये त्यांनी काम केलं. एक गोष्ट आहे की केरळ हा छोटा राज्य आहे, साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, पॉलिटिकली अत्यंत मॅच्युअर आहे. तिथे पैशाचं आणि ध्रुवीकरणाचं कार्ड चालत नाही. त्यामुळं तिथे बीजेपीकडे एक नव्हतं. त्यांना ज्या कारणामुळे त्यांनी अडवाणी आणि सुमित्रा महाजन आणि सर्व सिनियरना त्यांनी तिकीटं नाकारली, ते कारण बाजूला ठेवून त्यांनी त्या श्रीधरनला तिकीट दिलं होतं. म्हणजे हे सर्व सोयीचं राजकारण हे लोक कुठे ना कुठे पाहत असतात. त्यामुळे की कुठे काय बोलायचं हे असं चालत नसतं. ते बीजेपीला तिथे हिंदुत्व फोर्सेस जो पण वाढत नाही तो पण बीजेपीला केरळमध्ये स्थान नाही आहे. पुढच्या इलेक्शनमध्ये असं म्हणतात की कॅल्क्युलेशन आज डावे आहेत, पुढच्या वेळेस डावे विरुद्ध बीजेपी असा संघर्ष होईल, कारण अँटी इन्कम्बन्सी LDFच्या विरोधात जाईल म्हणून. परंतु ह्या 5 राज्यातला जर आपण विचार केला तर 5 राज्यात कुठे ना कुठे प्रादेशिक ताकदी आहेत. तुम्ही सोनार बांगला म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, त्या प्रादेशिक पक्षाशी आणि बीजेपीचा मुकाबला आहे. काँग्रेसला हरवणं बीजेपीला सोपं आहे, प्रादेशिक पक्षाशी अवघड आहे. ज्या महाराष्ट्रात बीजेपीने राष्ट्रवादी फोडून महाराष्ट्रात आपलं सरकार बनवण्याचा प्रयत्न केला,
नंतर राष्ट्रवादीशी अलायन्स करून परत सरकार बनवलं काही काळासाठी. प्रादेशिक पक्षाशी फाईट करणं बीजेपीला अवघड या पुढच्या काळात जाणार आहे, कारण काँग्रेस जशी जशी वीक होत जाईल तसं तसं अपोजिशनचा अगदी स्पेस अगदी प्रादेशिक पक्षाकडे असेल. ही स्पेस प्रादेशिक पक्ष म्हणून खूप मोठी आहे. केशव उपाध्याय तुमच्याकडे येतो की नेहमी अगदी कुठल्याही निकालाच्या दिवशी तुम्हाला विरोधी प्रश्न विचारणं हे फार सोपं असतं, त्याच्यावर तुमची आक्रमक प्रतिक्रिया घेणं हे तर सगळ्यात सोपं असतं. पण मी पहिला जो प्रश्न विचारला की पुदुच्चेरीचा विजय, म्हणजे लोक पश्चिम बंगालची चर्चा करताना मला पुदुच्चेरीचं विश्लेषण करणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. विशेषतः काँग्रेस सरकार हलवल्यानंतर एक असंतोषाची लाट किंवा अशी जी राजकीय गणितं न तपासता पुन्हा त्याची बांधणी करून अशा पद्धतीचं चित्र समोर येतं, ती गोष्ट मोठी असते. अगदी थोडक्यात पुदुच्चेरीबद्दल बोलूया, नंतर मी ब्रेक घेतो, पुन्हा तुमच्यावर येतो. मला पुदुच्चेरीच्या निकालाचं विश्लेषण. मी पुडुचेरीबद्दलच बोलू इच्छितो. मत असं आहे की 2016च्या निवडणुकीमध्ये पुडुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभे होते त्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. अगदी ही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये. हो हो. दुसरं असं की पुडुचेरी हे दक्षिणेतलं दुसरं राज्य आता आहे की जे भारतीय जनता पार्टीने जिंकलं, जिथे भारतीय जनता पार्टी छोटं राज्य असेल पण ते महत्वाचं राज्य जिथे भारतीय जनता पार्टी झाली. त्याची कारणं अशी आहेत की भारतीय जनता पार्टीने तिथे बेस्ट पुडुचेरी BEST बेस्ट पुडुचेरी हा एक प्रोग्राम राबवला होता, ज्या प्रत्येकाचा त्याचा अर्थ होता. चा अर्थ त्यातला बिझनेस हब, त्याच्यातला चा अर्थ, चा अर्थ स्पिरिच्युअल हब, अशा प्रत्येक शब्दाचा अर्थ होता टुरिझम हब. अशा प्रत्येकाचं एक हब आम्ही पुडुचेरी करू अशा प्रकारचं आश्वासन पंतप्रधानांनी त्या ठिकाणी दिलं होतं. आणि त्याच्यानंतरनं एक मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने तिथे भारतीय जनता पार्टीला लोकांनी प्रतिसाद दिला. हे आपण बघतो आहोत. विकासाची कामं तिथे मोठ्या प्रमाणात चालू आहे. केंद्रशासित प्रदेश आहे तो, पण त्यामुळे तिथे जी चालू असलेली विकासाची मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आणि बेस्ट पुडुचेरी हा जो आम्ही गेले वर्षभर राबवतो आहोत त्यातनं आणि त्याच्या उलट काँग्रेसची असलेली पूर्णपणे निष्क्रियता, म्हणजे काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्र्यांचं तिकीट दिलं नाही. म्हणजे इतकी वाईट काँग्रेसची दुरावस्था. म्हणजे काँग्रेसचं म्हणजे चर्चेत येणं का तर भाग सोडून द्या, पण त्या ठिकाणी इतक्या प्रकारची निष्काळजीपणा आणि त्या जो भारतीय जनता पार्टीची जनतेप्रती असलेली बांधिलकी, यातनं पुडुचेरी मधलं एक यश दिसतंय. आणि भारतीय जनता पार्टीने दक्षिणेतलं दुसरं राज्य यश जिंकलं हे सगळ्यात महत्वाचं. नक्कीच. उपाध्याय आपण बोलूया, आपल्यासोबत सगळ्यांसोबत बोलणार आहोत. अर्थात पाचही राज्यांचे जे कल आहेत ते यावेळी महत्वाचे अशासाठी आहेत की 2024 आणि 2019 मधलं 21 हे वर्ष नवे काही संकेत देते का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा मतसंग्राम 5 राज्यांचा. केशव उपाध्याय यांच्याकडे जातो. खरं तर हा प्रश्न केसरी सरांनी उपस्थित केला होता आणि थोरात सरांनी उपस्थित केला होता. त्या दोन प्रश्नांचं कंपॅरिझन करून केशव उपाध्याय तुमच्याकडे प्रश्न असा आहे की केरळच्या निकालाचं विश्लेषण करताना तुम्ही एक शब्द वापरला की भाजपनं चंचू प्रवेश केलाय. मुद्दा चंचू प्रवेशाचा नाहीये. भाजपनं दक्षिण भारतात निवडून येण्यासाठी प्रचंड ताकद लावली. शबरीमालाचा विषय असेल, हिंदू कार्ड असेल, सगळी मतांची जनजागृती असेल, पण या सगळ्यात मुख्यमंत्र्यांवर त्यांच्यावर असलेल्या राज्यावर विश्वास दाखवताना तो विश्वास भाजपावर नकार म्हणून दाखवला गेला. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. तुमच्या मते केरळच्या निकालाचं विश्लेषण तुम्ही कसं करता? म्हणजे असं आहे की कुठल्या निवडणुकीमध्ये लगेच याचा अर्थ नाकारलं का, असं मग अर्थ काढायचं. मग महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आघाडीला नाकारलं असं म्हणायचं का, आपण म्हणायचं का? अगदी असं आहे की प्रत्येक निवडणूक ही आपला विचार, प्रत्येक राजकीय पक्षाला आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याची संधी असते. आणि आम्ही तर स्वीकारतोच ना. म्हणजे आम्ही 1980 पासून आम्ही सुरुवात केली. 2 खासदार भारतीय जनता पार्टीचे 84ला निवडून आले होते. महाराष्ट्रामध्ये 550 खासदारांचे निवडून यायचे. तिथून आम्ही सुरुवात केली आणि देशभर आज सर्वाधिक नंबर 1 पार्टी झाली. की अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये यश अपयश जे जनता देईल ते यश आम्ही अपयश स्वीकारतोय. केरळमध्ये अजून मोठ्यापणे वाढलं पाहिजे ही भूमिका नक्की आहे. ती त्या भूमिकेनुसार काम केलं पाहिजे ही भूमिका नक्की आहे. बंगालमध्ये सगळ्यांची अपेक्षा बंगाल आणि शेवटी असते की प्रत्येक निवडणूक जिंकायसाठीच लढायची असते. म्हणजे असं कुठला राजकीय पक्ष म्हणतो का नाही आम्ही ही निवडणूक हरण्यासाठी लढतो आहोत, असं शेवटी असते की भारतीय जनता पार्टी शेवटी जर या देशातल्या लोकशाहीवर आपला विश्वास असेल तर लोकशाहीचा जो अपरिहार्य भाग आहे तो निवडणुका, कारण शेवटी निवडणुकातनं खऱ्या अर्थाने लोकांचा मानस कळत असतो. त्या निवडणुका मायक्रो प्लॅनिंग करायच्या, नीट नियोजन करायचं आणि आपला विचार आपली भूमिका ही लोकांपर्यंत घेऊन जायचं ही भारतीय जनता पार्टीची प्रत्येक निवडणुकांची भूमिका असते. आणि म्हणून प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पार्टी गंभीरतेने लढवते. आता त्या ठिकाणी राहुल गांधी फिरकतच नाहीत. म्हणजे त्यांचं ते कुठे इतर वेळी त्यांनी प्रचार केला नाही का, केला. सभा घेतल्या नाही का, घेतल्या. उमेदवार उभे केले नाहीत का, केले.
पण तरी सुद्धा यश आलं नाही आणि मग म्हणायचं की जरा आम्ही सिरियसली घेतलं नाही. मला असं वाटतं हा दुटप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा नाही. आम्ही आमचा विचार घेऊन जायचा प्रयत्न करतो. नाही घेऊन लोकांचा नाही त्यांना रिस्पॉन्स मिळाला, पुन्हा नव्याने आम्ही पुढच्या वेळी घेऊन जातो. हरलो तर ईव्हीएम मुळे हरलो, जिंकलो तर बघा आमचा विजय. अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा दुटप्पीपणा हा भारतीय जनता पार्टी करत नाही. हे त्यातलं उत्तर आहे तुमचं. नक्कीच, धन्यवाद. यानंतर मी जातोय केसरी सर आहेत. केसरी सर, केशव उपाध्ये सरांचं म्हणणं ऐकलं. अगदी या सगळ्या संदर्भात प्रश्न हा निर्माण होतो की मागच्या या सगळ्या 5 महिन्यात 3 महिन्यांची जी प्रचार यंत्रणा सुरू होती त्याच्यावरनं मद्रास हायकोर्टाने असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये आजचं चित्र असेल, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगानं फार चुकीची वागणूक दिली, अर्थात त्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला. जरी या सगळ्या निकालाच्या निमित्तानं आज अन्वय अर्थ शोधत असलं तरी एवढं सगळं शक्ती प्रदर्शन होत असताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आजच्या निकालानंतर खूप सारे प्रश्न उपस्थित होऊ शकतात का? अर्थात ते राजकीय भूमिकेतनं नाही, सामाजिक भूमिकेतनं. विधानसभेच्या निवडणुका पश्चिम बंगालच्या. एकच मिनिटासाठी थांबवतोय केसरी सर. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते. सौरभ, बातमी आपण बघतोय. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी विजयी झालेल्या आहेत. चुरशीच्या लढाईत त्यांनी सुवेंदू अधिकाऱ्यांवर मात केलेली आहे. सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी विजयी, तब्बल 1200 मतांनी विजयी झालेले आहेत. त्यामुळे आता खरं तर दुहेरी त्यांचा विजय साजरा होईल असं दिसतंय, कारण तृणमूल काँग्रेस तर मोठ्या फरकाने विजयी होतेच आहे, मात्र स्वतः ममता बॅनर्जी मोठ्या फरकानं तिथे नंदीग्राममध्ये विजयी झालेल्या आहेत. या क्षणाची मोठी बातमी बघतोय आपण. नंदीग्राममधून ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. सुवेंदू अधिकारी यांच्यावर 1200 मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत. मी केसरी सरांकडे जातोय. केसरी सर, हाच खरं तर तुमच्यासाठी मोठा प्रश्न आहे, कारण नंदीग्रामचा विजय ही एक फार मोठी आशा होती भाजपसाठी आणि सुवेंदू अधिकारी यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा मतदारसंघात प्रचार केला होता, शेवटच्या क्षणापर्यंत ताकद लावली होती, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचं पारडं झुकलेलं दिसत होतं. मात्र अखेरच्या क्षणी ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. नंदीग्राम आणि विजय हा संपूर्ण या प्रचारातला एक मोठा भाग आहे. काय सांगाल? असे की 2 मोठे मुद्दे जे टर्न देणारे होते निवडणुकीला पश्चिम बंगालच्या, त्यामध्ये ममता बॅनर्जीची घोषणा की मी नंदीग्राममधून उभं राहणार आणि मी फेस करणार, म्हणजे मी पळून जाणार नाही. जे तो त्यांचा सर्वात उजवा हात होता शुभेंदू अधिकारी, त्याच्या विरोधात त्या उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाला नंदीग्रामच्या बाहेर मोठ्या प्रमाणात फायदा झाला. दुसरं, त्यांना जखम होणं. एका पायाने त्या लढाई खेळत होत्या आणि जसं चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सापडल्यानंतर सर्वांनी त्यांच्यावरती जो हल्ला केला होता, युद्धामध्ये हल्लाच करायचा असतो आणि युद्धामध्ये जीवच घ्यायचा असतो, तसं निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची असती, हे जर खरं दिसलं तर ह्या दोन्ही गोष्टींमुळे ममता बॅनर्जींना सहानुभूतीचा फायदा झाला. नंबर 1. नंबर 2 की ममता बॅनर्जी समजा गृहीत धरा आपण या नंदीग्राममध्ये हारल्या असत्या तरी मुख्यमंत्री त्याच होणार होत्या, कारण त्यांच्या एकट्याच्या ताकदीवरती तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा जिंकत होती. त्यामुळे ते होणं स्वाभाविक होतं. 1200 मतांनी आल्या. भारतीय जनता पक्ष म्हणू शकते की हे निसटतं विजय, हा पराभव वगैरे वगैरे, पण तुम्ही एका मताने येणार आणि 1 लाख मतांनी येणार, त्याच्याने काय फारसा फरक पडत नाही. तुम्ही निवडून आलात हे महत्त्वाचं असतं. तिसरी गोष्ट, पश्चिम बंगालमध्ये आता संघर्ष, गव्हर्नर आणि मुख्यमंत्री यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होणार. आणि चौथी गोष्ट, हे जे निवडणूक आयोगाचं जे धोरण होतं 8 टप्प्यामध्ये इलेक्शन करण्याचं, ते कन्व्हिन्सिंगली ते लोकांना सांगू शकले नाहीत की 8 टप्प्यात काय केलं म्हणून. कारण ते 4 टप्प्यात होऊ शकलं असतं, 6 टप्प्यात होऊ शकलं असतं, 5 टप्प्यात. एकीकडे करोनाची महामारी वाढत होती. समजा उदाहरणार्थ तिथे भूकंप झाला असता तर इलेक्शन कमिशनने काय केलं असतं. इलेक्शन कमिशन समोर पर्याय असतात. नॅशनल कॅलॅमिटीज असेल, वॉर असेल, आणखीन दुसरं काहीतरी एकदम संकट उद्भवलं तर मतदान कसं करायचं. त्यामुळं मद्रास हायकोर्टाला जळजळीत प्रतिक्रिया द्यावी लागली. त्याच्या विरुद्ध इलेक्शन कमिशन तिकडे गेलं. ते म्हणे इट इज नॉट पार्ट ऑफ द जजमेंट. पण हे कॉमेंट्स जर त्यांना लागत नसतील तर उद्या जजमेंटमध्ये सुद्धा येऊ शकतात. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन काय करणार. TN सेशन यांच्यानंतर इलेक्शन कमिशन दिवसेंदिवस कणाईन होत चाललेलं आहे. म्हणजे त्याला जो कणा लागतो तो कणा मिळत नाही येतो. लोकांचा विश्वास पाहिजे की निवडणुका या फ्री अँड फेअर ॲटमॉस्फिअरमध्ये घेतात. उन्मादी वातावरण होतं. त्याच्यानंतर याची जी करोना नियमांची पायमल्ली होत होती
अशा वेळेस इलेक्शन कमिशनने सर्वांना चाप लावायला पाहिजे होती. अपप्रभाव करायला नको होता, परंतु इलेक्शन कमिशन ते करू शकलं नाही. दडपण असेल किंवा जे काही त्यांचं कॅल्क्युलेशन असेल ते करू शकलं नाही. ते केलं असतं तर कदाचित अधिक चांगल्या वातावरणात निवडणुका झाल्या असत्या. नक्कीच. सोपान सरांकडे जातोय मी. सोपान सर, प्रश्न असा निर्माण होतो की तामिळनाडूच्या निकालाचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर या सगळ्यामध्ये तामिळनाडूमध्ये प्रचंड प्रचाराची राळ उठली होती. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पलानीस्वामी यांच्याबद्दल अतिशय चांगलं जनमत होतं. AIADMK मध्ये तेवढंसं सत्तांतर होईल असं कोणाला तसं वाटत नव्हतं. पण या सगळ्या परिस्थितीत अशी कोणती गणितं महत्त्वाची ठरली? अगदी 2019 पासून जरी स्टॅलिन यांनी मोठ्या ताकदीनं जरी लढाई केलेली असली तरी देखील AIADMK मध्ये अशी नेमकी कोणती गणितं फसली की DMK पुन्हा सत्तेत आली? थोरात सर. साठी प्रश्न आहे. तर याच्यामध्ये तुमचा शेवटचा भाग कळाला नाही. अशी नेमकी कोणती गणितं ठरली? म्हणजे DMKनं अगदी स्पष्ट बोलायचं तर DMKनं थेट सांगितलं होतं की जर आमची सत्ता आली तर कृषी कायदे आणि आपण CAA लागू होणार नाही. अशा प्रकारची जी गणितं होती की जी थेट भाजपचे सहयोगी म्हणून AIADMKला मागात पडली? असं म्हणता येणार नाही. AIADMK पक्ष हा जयललितांच्या वरती उभा होता. जयललितांची स्ट्रॅटेजी सरळ सरळ होती ती अशी की दिवसभर लोकांना दारू पाहिजे संध्याकाळी तामिळनाडूतील लोकांना, पुरुषांना, आणि नंतर आम्हा कॅन्टीन, आम्हा लॅपटॉप, आम्हा 4 ग्रॅम सोनं द्यायचं, हे सगळं करायचं जयललितांची टॅक्टिक होती. नंतर मरणार उडी माफी रॅली म्हणून शशिकला त्यांच्या बरोबर होत्या. तर ज्यामुळे जयललितांनी जेवढं कमावलं तेवढं शशिकला घेऊन जायच्या. शशिकलांच्या व्हिडिओ कॅसेटचा धंदा होता. हे सगळं झालेलं असताना आता पनीरस्वामी हे जे झाले अण्णा DMKचे ते पनीरसेल्वम हे उपमुख्यमंत्री होते. हे तेवर होते. जरी राज्य हे तेवर राज्य होतं. तेवर राज्य म्हणजे जमीनदार मराठा समजा किंवा पूर्वीचे ब्राह्मण, गांधी कुराच्या आधीचे ब्राह्मण, तर त्यांचे जमीनदार होते ते तेवर. आणि हे तेवर विरुद्ध इतर जाती अशी लढाई चालू असते. तर यांनी पनीरसेल्वम आणि पनीरस्वामी यांनी वनियार जातीला 10.5% मतं देणार होते. आता म्हणजे हे देणार होते आरक्षण देणार होते. हे सगळं चालू होतं. परंतु तामिळनाडू हे प्रोग्रेसिव्ह राज्य हे लक्षात आपण घेत नाही. तामिळनाडू हे त्या अर्थानं बऱ्याच गोष्टीच्या बाबतीत प्रोग्रेसिव्ह, तर त्यांनी घेतले असतील निर्णय घेतले असतील आणि शब्दात चालतंय. याच्यावरती आम्हा कॅन्टीनवरती, आंबाच्या लॅपटॉपवरती तर चालवलं असतं. परंतु स्टॅलिन जे आलेत आता हे स्टॅलिन पहिल्यांदाच त्यानं करुणानिधीचा अडचण दूर केला. 70ला गाठ आलेले 70च्या आतबार त्यांचं वय आहे स्टॅलिनचं. आणि ते जरी दुसऱ्या बायकोचे हे असते करुणानिधी मात्र अत्यंत खुशाल चेंडू असा होता आणि खुशाल चेंडू माणूस, परंतु अतिशय बुद्धिमान, अतिशय तर्क. मी काही काळासाठी थांबवतोय स्वाध्याय यांच्याकडे. केशवजी, या सगळ्यावर प्रतिक्रिया, प्रश्न विचारण्यापूर्वी काही वेळापूर्वी नाना पटोले काँग्रेसच्या वतीनं प्रतिक्रिया देत होते. त्यांच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता नाना पटोलेंचं ऐकून मला हसू आलं आणि म्हणून मी ते ट्विट केलं की यश कशाला म्हणतात. मी आत्ताच त्या विषयावर ट्विट केलं होतं की मला ते नाना पटोलेंचं ऐकूनच मी खरं तर मला ट्विट करण्याची इच्छा झाली. म्हणजे बघा की वेस्ट बंगाल 3 वरनं 80-90, आसाम पुन्हा दणदणीत विजय, नवराज्य पुडुचेरी जिंकलं, केरळ तामिळनाडूमध्ये प्रवेश केला आणि पंढरपूरमध्ये तिन्ही पक्षांच्या एकत्रित तिथे अजित पवार निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गल्लीबोळात ते फिरत होते, जयंत पाटील बसले होते, नाना पटोलेंच्या सभा तिथे झाल्या. हे सगळं झाल्यानंतरही ते भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकून आला 3 पार्टीच्या विरोधामध्ये. आणि तरी सुद्धा असं जर नाना पटोलेंना वाटत असेल तर मी मुंगेरी लालकी हसीन सपने नावाची एक सिरियल मी बघितली होती, कधी काही टीव्हीवरती लागायची, की त्याला असेच मुंगेरीला सपने पडायचे. जर इतकं घवघवीत यश या देशातली जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी दिसतीये
त्या उलट काँग्रेसचं काय, काँग्रेसला आसाममध्ये काहीच मिळालं नाही. बंगालमध्ये कशा बशा दुसरी जागा बंगालमध्ये काहीतरी त्यांना मिळाली आहे. ज्या बंगालमध्ये कधी 100 जागा काँग्रेस जिंकत होतं तिथून ते 1-2 वरती येत आहेत. पुडुचेरी त्यांनी गमावलं, केरळ त्यांनी गमावलं. अशा सगळ्या गोष्टी असताना मात्र तरी सुद्धा नाना पटोले बाहेरून काय म्हणतात की जनता नाकारत वगैरे. म्हणजे किती विनोदी प्रकारे आपण बोलावं का विनोदी प्रकाराने काहीतरी थोडं लॉजिकली बोलावं याचं पूर्णपणे भान मला वाटतं पटोलेंनी सोडलेलं असावं. पण तो त्यांचा प्रश्न आहे. पण या क्षणाला भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळालंय हे आपण स्वीकारलं पाहिजे. जे चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होता, ज्या अनेक गोष्टी, म्हणजे मला फार कौतुक वाटलं नाना पटोलेंचं. म्हणाले काय देशामध्ये काय सगळ्या देशात कोरोनाचा हाहाकार. अहो त्या देशातला 70% 60% भाग हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रामधलं हे सरकार पूर्णपणे हाताळणे, आणि मी अकॅडमीशी बोलायला तयार आहे. जर तिथे काय काँग्रेसची प्रवक्ते चर्चेला येतच नाहीत कारण सांगण्यासाठी परिस्थितीच नाही असं त्यांनी सांगितलं असतं की केंद्र सरकार पूर्ण तयारीनिशी पूर्ण मदत करायला तयार असताना. अहो कालचं एक साधं छोटं उदाहरण देतो. केंद्रांची लोकांनी वाटायला डाळ दिली, ती डाळ सुद्धा यांना वाटता आली, डाळ ती खराब होत चाललेली आहे. अशा पद्धतीचं इथलं नियोजन शून्य दिशाहीन कारभारामुळे आज महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे, बेजार आहे. आणि तरी नाना आमचे म्हणतात की नाही नाही काय पंढरपूरचा निकाल स्थानिक आहे. पंढरपूरचा निकाल ही एक मोठी चपराक आहे राज्य सरकारला. कारण मी 8 दिवस स्वतः पंढरपूरमध्ये होतो, तुम्हाला आठवत असेल तर. हा, मी तोच प्रश्न विचारणार होतो. केशवजी तुम्ही अगदी ग्राउंड फील्डवर होता. केशवजी अगदी तुम्ही ग्राउंड फील्डवर होता त्यावेळेस तुम्हाला जाणवलं होतं का? कारण तुमचे त्यावेळेचे ट्विटही आम्ही पाहत होतो आणि स्वतः त्या प्रचारात होता. पंढरपूरची निवडणूक महत्त्वाची केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नाही आहे, तर अगदी पडळकर असतील, तुमच्यासारखे कार्यकर्ते असतील, आणि जो बेल्ट म्हणजे अगदी एखादी पोटनिवडणूक पूर्णपणे विरोधी पक्षाकडे जाणं हा एक फार मोठा विजय असतो. पंढरपूरचा विजय तुमच्यासाठी किती मोठा आहे? अजून डिक्लेअर झाला नाहीये, पण जर विजयी होता तर हा 8 दिवसचा विजय होतो. आणि मी लोकांमध्ये फिरत होतो. एक प्रचंड असंतोष, म्हणजे शेतकऱ्यांची वीज बिलं कापली गेली होती. मी एक छोटं उदाहरण जे मी स्वतः त्या दिवशी मी अनुभवलं होतं. म्हणजे ज्या दिवशी त्या दरम्यान पंढरपूर निवडणुकीच्या दरम्यान 8 दिवस अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि त्यात लॉकडाऊनचा शब्द उच्चारला होता. लॉकडाऊनचा शब्द उच्चारताच एका शेतकऱ्याने सांगितलं साहेब त्यांनी लॉकडाऊनचा शब्द मुख्यमंत्र्यांनी उच्चारला आणि माझी 60 रुपयाची द्राक्ष ही 30 रुपये भाव झाला. तो द्राक्षाचा बेल्ट होता. हा जो सगळा बेल्ट आहे पंढरपूर मंगळवेढा असा सगळा जो बेल्ट आहे तो द्राक्ष डाळिंब याचा मोठा बेल्ट आहे. आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे भाव पडले होते, शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते, शेतकऱ्यांची वीज बिलं कापली गेली होती. हे प्रचंड मोठा राग त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये होता. यात्रा नाही, म्हणजे सर्वसामान्य छोटे छोटे व्यापारी आहेत पंढरपूरमध्ये, जे फुलवाले आहेत, अतिशय छोटे छोटे लोक आहेत, माळा विकणार आहेत, अतिशय सामान्य लोक. गेले वर्षभर कोणत्या प्रकारची यात्रा नव्हती. या कोणत्याही प्रकारच्या लोकांना कोणत्याही प्रकार नया पैशाची मदत सरकारनं केली नव्हती. आणि या प्रकारचा एक प्रचंड असंतोष आणि त्यातनं प्रचंड मोठी लाईट बिलं ही जनतेमध्ये जाणवत होती. आणि त्याचंच प्रतिबिंब या निकालामध्ये पंढरपूरचे दिसतं. नक्कीच. मी आता थोरात सरांकडे जातो. थोरात सर, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की काही वेळापूर्वी आपण बेळगावच्या निकालाकडे लक्ष दिलं. बेळगावमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या उमेदवार, खरं तर हा अनपेक्षितच होता, पण काँग्रेसच्या उमेदवारानं जबरदस्त उसळी घेतली आहे आणि काँग्रेस आता आघाडीवर आहे. 2 दिवसापूर्वी कर्नाटकमधल्या स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि 10 पैकी 7 नगरपालिकांवर पुन्हा काँग्रेसचा विजय झाल्याचं दिसतंय. बेळगावमध्ये जर काँग्रेस जिंकतं तर ती फार मोठी संजीवनी असणार आहे. बेळगाव अर्थात निकाल आलेला नाही, पण बेळगावच्या या आतापर्यंतच्या कलाकडे कसं बघताय तुम्ही? याच्यामध्ये भाजपचा महाराष्ट्रात विजय होणं आणि बेळगावमध्ये काँग्रेसचा विजय होणं हे खरं तर जनतेच्या दृष्टीनं चांगल्या घटना आहेत. अगदी हे चांगल्या घटना आहेत. कारण सत्तारूढ पक्षाच्या विरोधी मतदान आहे. सत्तारूढ पक्षानं शहाणं व्हायला पाहिजे आणि सत्तारूढ पक्षानं त्या पद्धतीनं कारभार आपला सुधारायला पाहिजे. दुसरी गोष्ट, बेळगावमध्ये इलेक्शन कमिशनने नंतर लगेच जाहीर केलं की जो कोणी पोलीस अधिकारी असेल त्याला बडतर्फ करायचं बेळगावमध्ये. आणि त्यानं जर का समजा यांनी जर निवडणूक विजयी उमेदवारानं जर निवडणूक प्रचार रॅली काढली तर परंतु तुम्ही एक सांगा की तुम्हाला नेत्यांच्या सभा चालतात, पण लोकांचा विजय कसा चालत नाही? हे निवडणूक अधिकाऱ्याचं चुकीचं धोरण आहे. बेळगावमध्ये हे चुकीचं धोरण राबवलं गेलं. एरवी बेळगाव आणि महाराष्ट्र याच्यामधले विजय चांगले आहेत आणि ते दोन्ही विजय चांगले आहेत. हे दोन्ही विजय विरोधी पक्षांना बळ देतील.
नक्कीच अगदी एक ताकद असते आणि थोडंसं लगाम घालण्याची प्रवृत्ती असते, ती असलीच पाहिजे, कारण लोकांची सरकार असतात, लोकांचं मिळवलेलं राज्य असतं. आता केशवजी उपाध्याय तुमच्याकडे येतोय. खरं तर मगासपासून सगळे प्रश्न मी तुम्हाला भाजपचे प्रवक्ते म्हणून विचारत होतो, पण एक राजकीय विश्लेषक म्हणून एक अत्यंत सोपा प्रश्न विचारतोय. 2 दिवसापूर्वी ज्यावेळी एक्झिट पोल आले, मान्य आहे की एक्झिट पोल म्हणजे एक्झॅक्ट पोल नव्हे, ती एक आकडेवारी असते ज्याच्या जवळ आपण जाण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वाहिन्यांकडनं किंवा प्रत्येक सर्वेकडनं भाजपच्या जागा या 100च्या पल्ल्याड जातील आणि त्या 170 पर्यंत जातील असा एक आत्मविश्वास होता. पण आता मात्र जी गोष्ट दिसते ती अनपेक्षित आहे, खरंच अनपेक्षित आहे. म्हणजे भाजप 76 वर येणं, अशी नेमकी कोणती गोष्ट सहानुभूती कार्ड म्हणून असतील किंवा शेवटच्या क्षणाला, म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं तर 1 ते 8 टप्प्यात ही निवडणूक झाली. पहिल्या 3 टप्प्याचा विचार केला तर अगदी छान 83% पर्यंत मतदान झालं. नंतरचा विचार केला तर 73%ला मतदान झालं. वाढलेले टप्पे हे भाजपसाठी मारक ठरले का, की सहानुभूती कार्ड हे ममता दिदींसाठी अत्यंत फायदेशीर ठरलं तुमच्या नजरेत? अगदी राजकीय विश्लेषक, भाजप प्रवक्ते म्हणून नको. मी राजकीय विश्लेषक म्हणूनच त्यांनी भूमिका मांडतो, तुम्ही म्हणताय तसं. पण मुळामध्ये असं आहे की ही निवडणूक खूप अतिरेकीची झाली. सगळ्यात अगदी पाहिजे म्हणजे अगदी ममता बॅनर्जी काहीतरी 1200 मतांनी निवडून आल्यात, काहीतरी हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. जर ममता बॅनर्जी जर 1200 मत निवडून असतील तर बाकी सगळ्या ठिकाणी, म्हणजे ज्या दुपारी 1 तासापूर्वी पाहत होतो तरी त्यातल्या 80 जागा अशा होत्या की ज्या 3000 मताच्या फरकाने वर खाली होत होत्या. त्यामुळे इतक्या नाही, एक फक्त केशवजी एक फक्त मी तुम्हाला करेक्ट करतो. ज्यावेळी हे सर्वे आले ना, त्यावेळी याच 80 जागा अशा होत्या की ज्यामध्ये 2% डिफरन्स या 20 जागांचा होता आणि बाकीच्या 60 जागांचा डिफरन्स हा 2% असेल असं वर्तवण्यात आलं होतं. पण याचा सगळ्याचा फायदा हा भाजपकडे वळेल अशी देशभरातनं सगळ्या राजकीय विश्लेषकांची जी गृहीतकं होती ती मात्र आज फेल पडली आहेत. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला उपस्थित केला. नाही, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आता कसं आहे की शेवटी ज्यावेळी सगळी समोर गोष्टी येतील, ज्यावेळी आता अजून पूर्ण आकडेच आपल्या हातात आलेले नाहीये, त्यामुळे आता त्याच्यावर तातडीने काही भाष्य करणं मला असं वाटतं ते घाईचं होईल. पण जी आता प्राथमिक जे जाणवतंय की एक अत्यंत काट्याची लढत, एक शब्दशः काट्याची लढत की ज्यातनं 2-3 हजार मताच्या फरकाने जागा इकडे होत आहेत. अशा अनेक लढती त्या सर्व याच्यामध्ये 80 मतदारसंघामध्ये झाल्या, जिथे थोडक्यामध्ये कदाचित भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा इतके ताकदीने लढत होती, तिथे कदाचित 2-3 हजार मतांनी त्यातनं असा आणखीन एक वर्ग असा होता की जो वर्ग भारतीय जनता पार्टीला मतदान करू इच्छित नव्हता. काँग्रेस असेल, डाव्यात असेल, काँग्रेस डाव्यांची मतं आपली मतं तिकडे शिफ्ट केली असतील. अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडल्या असतील, ज्या गोष्टी संपूर्ण म्हणजे सुधीर रंजन जे काँग्रेसचा जो बाळेला किल्ला आहे, सुधीर रंजन तिथून खासदार निवडून आलेले आहेत, काँग्रेसचे आत्ताचे तिथले नेते, त्यांच्या मतदारसंघामधला सगळ्या जागा या त्या ममता बॅनर्जी निवडून आल्यात. म्हणजे अशा पद्धतीने काही शक्तीफुल शिफ्ट थोडक्या मतांसाठी काही झालाय का, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील आणि त्याच्यानंतर आपलं काही भाष्य करता येईल. पण तरी सुद्धा म्हणजे यश आमच्या दृष्टीनं पेला, ती म्हण आहे ना मराठीमध्ये, अर्धा पेला भरला असतो अर्धा पेला रिकामा आहे. आज आमच्यासाठी तशी ती म्हण परफेक्ट आहे. आज आम्ही नक्की 3 ते 80 पर्यंत जातोय, 85 जातोय, अर्धा पेला आमचा नक्की भरलाय. पण त्याचबरोबर जे अपेक्षित यश आम्हाला होतं, ज्यासाठी मेहनत करत होतो, ते अपेक्षित यश न मिळालं, आमचा अर्धा पेला रिकामा आहे. हे तर वास्तव करावं लागेल. ममतांचं अभिनंदन करावं लागेल. शेवटी असं की निवडणुकी आज उद्यापासून त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असू शकतात, मला माहिती नाही, पण जर ते असतील तर त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. निवडणूक संपली, पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र. नक्कीच. आता मी पुन्हा तुम्हाला भाजपच्या प्रवक्त्याकडे घेऊन जातो आणि तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतो की जसे बाकीचे आपण विजय आणि पराभव विचार करतो, तसं कर्नाटकमध्ये बेळगावची जी पोटनिवडणूक आहे त्याचा विचार करता मागच्या काही दिवसांमध्ये काँग्रेसची ताकद वाढते आहे. अगदी आता बेळगावाचा आत्ता विचार केला म्हणजे अगदी निष्कर्षापर्यंत मी येत नाही, पण अचानक बेळगावची उसळी जी कोणीच गृहीत नाही धरली होती ती वाढते आहे काँग्रेसची. त्याबद्दल तुमची काय निरीक्षण आहेत या क्षणापुरती? की बेळगावमध्ये निकाल ज्यावेळी पूर्णपणे हाताशी येईल, नाही मी म्हटलंय ना, मी या क्षणापुरती कारण मागच्या तर 7 नगरपालिकांचा विचार करतोय. नाही आता सुद्धा म्हणूनच म्हणलं की ते लगेच जिंकलेत असं गृहीत धरून भूमिका व्यक्त करणं योग्य होणार नाही. मुळामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की कर्नाटकामध्ये 2 नंबरला 3 नंबर 2 नंबरला 1 नंबरला भारतीय जनता पार्टी आणि 2 नंबरला काँग्रेस होतीच तिथे. म्हणजे मधल्या काळात देवेगौडांचा पार्टी 3 नंबर 4 नंबरला होती, ते 60 त्यांनी केलं होतं. असं आहे की या सगळ्या याच्यामधून काँग्रेस एक या निवडणुकीचा केवळ बेळगावपुरता घेऊ नका, या निवडणुकीचा एक अर्थ काढायचा असेल आणि पुन्हा एकदा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता म्हणा किंवा तुम्ही मला राजकीय विश्लेषक म्हणा, पण या निवडणुकीचा एक अर्थ काढायचा असेल तर काँग्रेसचं सर्वांकडून होत असले संपत असलेली काँग्रेस हे या निवडणुकीचं, म्हणजे दिल्लीमध्ये काँग्रेस काही आलं का नाही, बिहारमध्ये काँग्रेस काही नाही, आताच्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस काहीच नाही,
केरळ त्यांनी कमावलं, पुडुचेरी मधलं त्यांचं पूर्ण अपयश आहे, तामिळनाडूमध्ये त्या ह्याच्यामुळे डीएमकेमुळे त्यांना थोडंफार संधी मिळतेय. पण एकूण काँग्रेसचं अस्तित्व पुन्हा एकदा निवडणुकीतनं संपत जाणं, देशव्यापी पक्ष इतका लहान 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 त्याचं नष्टतेकडे जाणं, हे मला वाटतं हे या निवडणुकीतनं पुन्हा एकदा सिद्ध करणार आहे. नक्कीच, पण महाराष्ट्रात आहे हे मात्र मान्य करेन. मी येतो तुमच्याकडे, सोपान सरांकडे जातो, मी थोरात सरांकडे जातो. थोरात सर, तामिळनाडूचा विचार करता सातत्यानं असं दावे केले जातात किंवा दक्षिण भारताच्या राजकारणाचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळी असं बोललं जातं की ती प्रादेशिक पक्षाचीच लढाई होती. या सगळ्या लढाईच्या पूर्वी थोडंसं जर मागे पाहिलं तर रजनीकांत त्याचा पक्ष घेऊन उतरणार होता, कमल हसनची काहीशी ताकद, स्थानिक सुपरस्टार असणारी त्यांची प्रादेशिक पक्षाची ताकद आणि या सगळ्यांचे थेट जोडले जाणारे भारतीय जनता पक्षाशी संबंध. कोणी किती नाकारले किंवा कोणी किती स्वीकारले तरी देखील फार मोठे प्रयत्न केले जात होते. पण तरी देखील तामिळनाडूची लढाई ही थेट दोन प्रादेशिक पक्षातच लढली जाते आणि भविष्यात लढली जाईल. कसं बघता तुम्ही तामिळनाडूच्या या निवडणुकीकडे, प्रादेशिक पक्ष आणि त्याच्यात राष्ट्रीय पक्षांची नसलेली भूमिका? तामिळनाडूमध्ये एक लक्षात घ्या की तुम्ही स्टॅलिन आता निवडून आले ना, 70ला गाठ असलेला नेता, करुणानिधींना डायबिटीज सुद्धा नव्हता. त्यांच्या सभा मी ऐकलेल्या आहेत. म्हणजे तिकीटला सभा करणारा नेता, राजकीय नेता पहिल्यांदा मी ऐकला. करुणानिधींनी क म्हटलं, अ म्हटलं, प म्हटलं की प वरून त्यांचं हे असायचं. कलाग्रार त्यांना म्हणायचे, म्हणजे कला महर्षी. परंतु अतिशय धूर्त, अतिशय पाताळयंत्री, अतिशय राजकारणी, हे असे हे स्टॅलिन यांना जरी त्यांचा मुलगा होता तरी करुणानिधीचा अडचण दूर करावं लागलं. 93 वर्षी ते मारले. तर 92व्या वर्षी दिलेली मुलाखत त्यांची अशी आहे की स्टॅलिन नको, कारण मी अजून वारस आहे ना, माझा वारस कोणी नाही, मी अजून आहे माझा वारस, असं करुणानिधी म्हणायचे. त्यामुळं स्टॅलिन यांना त्यांनी मतं दिली. लोकांनी मतं स्टॅलिनला दिली, वरील सिल्व्हरला दिली ती. आणि हे दोन पक्ष आता त्या ठिकाणी स्थिरस्थावर झालेले, म्हणजे निदान 5 वर्षाचं करता तरी स्थिरस्थावर झालेले. करुणानिधी गेलेल्या त्या अपरोक्ष झालेली पहिली निवडणूक आहे ही, पहिली निवडणूक. आणि त्याच्यामध्ये त्यांना दोघांनाही यश मिळालं. मगाशी तुम्ही जो मुद्दा काढला की दक्षिणेकडच्या राज्यांचा, तर केरळमध्ये नॉर्मली पहिला आणि दुसरा पक्ष निवडून अल्टरनेटिव्हली येतात. म्हणजे काँग्रेस कधी येतं, कधी काँग्रेस आल्याने त्याचं कारण काँग्रेस अत्यंत भुरसटलेल्या विचाराचा होता आणि काँग्रेस विरोधी पक्ष नेता चांगला नव्हता. रमेश चंडी त्याला चांगला नव्हता. नंतर उमर चांडी हे चांगले. तर पण त्याच्यापेक्षा महत्वाचं असं की नर्सिंगचा अत्यंत बालेकिल्ला तो आहे केरळ मधल्या नर्सेस या आखातामध्ये नोकरीला जातात आणि त्यांनी कोरोनामध्ये नर्सिंग कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाच्या मुलींनी काम खूप केलं आणि त्याच्यामुळं हा विजयांचा हे झालाय, साकार झालाय. त्याचं कारण ते आहे. ते तमिळनाडूमध्ये झालं नाही, केरळमध्ये झालं. ते बंगालमध्ये झालं नाही, केरळमध्ये झालं. केरळमध्ये हे होण्याचं कारण. दुसरी गोष्ट, केरळमध्ये काळ्या लोकांचा पक्ष म्हणून मानायचं कारण नाही. केरळमध्ये अत्यंत पुरोगामी असं राजकारण झालेलं आहे. नक्कीच. त्याच्यामुळं एकूणच या सगळ्याचा विचार करताना केशव उपाध्याय, अगदी शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, आजच्या निकालाचा आणि भाजपच्या पुढच्या वाटचालीचा कशा पद्धतीनं तुमचा विचार आहे? भारतीय जनता पार्टी एक विचार घेऊन, एक विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर गेले आम्ही सातत्याने जातो आहोत. आणि म्हणून आणि शेवटी प्रत्येक निवडणुकीत मिळालेलं यश अपयश, म्हणजे मगाशी मी उल्लेख केला की पश्चिम बंगालचा आम्हाला अर्धा ग्लास भरल्यासारखं आहे. यातनं आत्मचिंतन प्रत्येक निवडणुकीत करत असतो आणि त्यानंतर पुढच्या निवडणुकीला पुन्हा एकदा नव्या जोशाने आम्ही जात असतो. त्यामुळे स्वाभाविक आहे आज मिळालेलं यश आजच्या दृष्टीने आमच्या भारतीय जनता पार्टीने खूप यश आहे. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला, सगळे त्याचे मुद्दे उपस्थित केले. त्यामुळे एका अर्थाने ही निवडणूक ही भारतीय जनता पार्टीसाठी पुढेच येणारी एक पाऊल पुढे टाकणारी भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक आहे. पण यातनंही आणखीन आम्हाला पुढे जायचंय, आणखीन काही मुद्दे आहेत. केरळ आहे, तामिळनाडू आहे, बंगाल पूर्ण ताकदीने जिंकायचंय. मला असं वाटतं की त्याचा नक्की पुढच्या काळात आम्ही विचार करू. आजचा दिवस मात्र भारतीय जनता पार्टीचा यशाचा एक वेगळ्या लक्षात राहणार आहे, ऐतिहासिक आहे. कारण कधी नव्हे ते श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जो भारतीय जनता पार्टीचे पहिले जनसंघाचे अध्यक्ष होते त्यांच्या भूमीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालंय.
त्यामुळे स्वाभाविक आहे या यशाचा आजचा दिवस ऐतिहासिकच आहे आमच्यासाठी. नक्कीच धन्यवाद केशवजी, तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. एकूणच आपण बघतोय मतसंग्राम 5 राज्यांचा, ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्राच्या सह देशाच्या राजकारणाचे पुढचा टप्पा कसा असणार आणि या पुढच्या टप्प्यांमध्ये कुठल्या राजकीय पक्षाची खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब आणि मोहर उमटणार आहे, या सगळ्याचं आपण विश्लेषण करत होतो. या बुलेटिनमध्ये इथं थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.